नमस्कार, अमुक फूड्समध्ये आपले स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मोड आलेल्या वालाची भाजी। मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण पिवळी भाजी केली होती। आता आपण ही वेगळी करणार आहोत, तर बघूया कशी करायची। तर 1 वाटी वाल मी भिजत घातले होते। या वाटीच्या मापाने 1 वाटी भिजत घातले होते। ते भिजल्यानंतर त्याचं पाणी काढून टाकलं आणि मग ते मोड येईपर्यंत ठेवून दिले आणि नंतर ते सोलून धुवून घेतलेले आहेत। आता आपण फोडणी घालूया। तिथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। याच्यामध्ये 1 चमचा राई घालते। राई चांगली तडतडली की 1 चमचा जिरं घालते। अर्धा चमचा हिंग घालते। 7-8 कढीपत्त्याची पानं घालते। 3 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घालते आणि हे ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचे। इथे कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे। याच्यामध्ये 1.5 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे। आपण कांदे 3 घेतले होते मीडियम साईजचे आणि टोमॅटो 1.5 घेतलेला आहे। याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालते। 1.5 चमचा संडे मसाला घालते। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि चांगले सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे। कांदा टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे। याच्यामध्ये आपण सोलून धुवून ठेवले होते वाल ते घातले, तेही मिक्स करून घ्यायचे। इथे अर्धा पेला पाणी घालते आणि पाणी घालून झाकण ठेवून आपण ही शिजवून घ्यायचे। पाणी कमी घालायचे। ते वाल शिजलेले आहेत। याच्यामध्ये इथे चवीप्रमाणे मीठ घालते, बोरा एवढा गूळ घालते आणि भरपूर कोथिंबीर घालायची आहे। किसलेलं ओलं खोबरं घालायचे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचे। आता याच्यावर पुन्हा झाकण ठेवून 2 मिनिटं वाफवून घ्यायचे। तर ही आपली छान मोड आलेल्या वालाची भाजी तयार आहे। नक्की करून बघा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।